युनिट नंबर 3 मधील आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत होतो की ज्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन कसं घडून येतं हे आपण अभ्यासणार आहोत. तर आधुनिकीकरणाची प्रक्रिया अभ्यासत असताना याच्यामध्ये आपण आधुनिकीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या, आधुनिकीकरणाचे स्वरूप, आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण आधुनिकीकरण म्हणजे काय याची व्याख्या बघू. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊ आणि मग तुमच्या मनामध्ये आपण सर्वसाधारण जीवन जगत असताना आधुनिक होतो म्हणजे किंवा मॉडर्न होतो कशा अर्थानं आपल्या समाज जीवनामध्ये तो शब्द वापरतो याची आपण चर्चा करणार आहोत. पी.ए. पाई एक संशोधक आहेत, त्यांनी आधुनिकीकरणाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की आधुनिकीकरण म्हणजे व्यक्ती व समाजातील चिकित्सक व संशोधक मनोवृत्तीचा असा विकास की जो यंत्रे व तंत्रे यांच्या वापरासाठी एक नवीन वातावरण निर्माण करतो आणि नवीन प्रकारच्या सामाजिक संबंधांना प्रेरणा देतो. या पी.ए. पाई यांनी केलेल्या व्याख्येमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना त्यांनी काय म्हटलंय की समाजातील ज्या व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींबरोबरच त्या व्यक्तींच्या मध्ये चिकित्सक वृत्ती, संशोधक वृत्तीचा काय होतो, विकास होतो, त्याची वाढ होते आणि त्याची वाढ होत असतानाच समाजामध्ये ज्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या यंत्रांचा वापर करण्यावर एक प्रकारचं नवीन वातावरण निर्माण होतं. म्हणजे आज जो आपला क्लास चालू आहे हे एक यंत्र आहे, लक्षात घ्या. आज आपल्याकडं यंत्रांचा वापर केल्याशिवाय मानवी समाज जिवंत राहू शकणार नाही, एवढं आपण यंत्रांच्या आहारी गेलेलो आहोत. म्हणजे तुमच्या घरातील फ्रीज, मिक्सर, लाईट जे जे काही वस्तू असतील ती सगळी यंत्र आहेत. मात्र ही यंत्र मानवानं स्वतः चिकित्सक बुद्धिमत्तेचा वापर करून निर्माण केलेली आहेत आणि त्याचा वापर करत असताना या सर्व संबंधांचा म्हणजे या सर्व यंत्रांच्या माध्यमातून मानवी सामाजिक संबंधावर देखील परिणाम पडलेला आहे. या सर्व प्रक्रियेला ते काय म्हणतात, आधुनिकीकरण म्हणतात. म्हणजे त्यांच्या व्याख्येमध्ये यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेला जास्त जोर दिलेला आपणास दिसून येतो. म्हणजे यांत्रिक प्रगती झाली किंवा तंत्रज्ञानाचा वापर अधिक झाला की तो समाज, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की आधुनिकीकरण झालेला किंवा आधुनिकीकरणाची प्रक्रिया त्या समाजामध्ये जास्त झाली, असं त्यांच्या व्याख्यांमध्ये आपल्याला स्पष्ट होतं. मात्र स्मेल्सर यांची जी व्याख्या आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे, त्यांच्या व्याख्येमध्ये अतिशय विस्तृत अशी आधुनिकीकरणाची संकल्पना त्यांनी समजावून सांगितलेली आहे. ते असं म्हणतात आधुनिकीकरणाची संकल्पना सांगताना की औद्योगिकीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या समाजातील बहुतांशी सर्वच घटकात परिवर्तन घडवून आणणाऱ्या जटिल अशा संचास अनुसरून आधुनिकीकरण हा शब्द वापरला जातो. समाजातील अर्थव्यवस्था, राजकारण, शिक्षण, परंपरा आणि धर्म यामध्ये जे सतत परिवर्तन चालू असते ते आधुनिकीकरण म्हणून ओळखले जाते. स्मेल्सर यांनी आधुनिकीकरणाची संकल्पना स्पष्ट करत असताना त्यांना जो समाजामध्ये आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा भाग झालेल्या समाजासंबंधी त्यांनी ही संकल्पना वापरली आहे आणि ते असं म्हणतात की जो समाज आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा स्वीकार करतो त्या समाजामध्ये असणाऱ्या सर्वच घटकांवर मध्ये काय होतं, परिवर्तन घडून यायला सुरुवात होते आणि त्या आधुनिक प्रक्रियेचा समाजातील सर्वच घटकांवर थोड्या बहुत प्रमाणात आणि कमी जास्त प्रमाणात फरक पडतो आणि त्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतं. मग अशा कुठल्या कुठल्या मानवी समाजाच्या
भाग आहेत, मानवी समाजाचे भाग आहेत की ज्याच्यामध्ये हे परिवर्तन होतं, तर ते मानवी समाजाच्या अंतर्गत असणारी अर्थव्यवस्था, राजकारण, शिक्षण, परंपरा, धर्म या सर्वच घटकांवर काय होतो, आधुनिकीकरणाचा प्रभाव पडतो. म्हणजे मानवी समाजातलं कोणतंही असं क्षेत्र राहत नाही की ज्याच्यावर आधुनिक जीवन पद्धतीचा, आधुनिक मूल्यांचा किंवा आधुनिक व्यवस्थेचा परिणाम पडत नाही. लक्षात घ्या. आता या स्मेल्सर यांच्या व्याख्यामध्ये औद्योगिकरण हा शब्द आलेला आहे. तर औद्योगिकरण म्हणजे काय, की त्या समाजामध्ये उत्पादनाच्या साधनांसाठी वापरली जाणारी जी प्रक्रिया आहे त्याचा विकास कसा झालेला आहे. म्हणजे पूर्वीची आपली जी उत्पादनाच्या निर्मितीची प्रक्रिया होती ती साधी होती. म्हणजे त्याच्यामध्ये यंत्रांचा वापर कमी होता, कारखाने कमी होते. मात्र औद्योगिक क्रांतीचा उदय झाल्यानंतर जो युरोपमध्ये उदय झाला आणि त्याचा प्रसार जगभर झाला आणि मानवासाठी लागणाऱ्या, मानवाच्या गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची निर्मिती कारखान्यांच्या माध्यमातून होऊ लागली. अशा प्रक्रियेचा म्हणजे अशा उत्पादन पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या समाजामध्ये काय होतं, त्याच्या सर्व घटकांमध्ये काय होतो, बदल व्हायला सुरुवात होतो. मग त्याचे शासनाचे सर्व घटक म्हणजे अर्थव्यवस्था खूप मोठ्या पद्धतीनं विस्ताराला चालू होते. त्यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं, भांडवली व्यवस्थेचा शिरकाव होतो, शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये बदल होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती येतं, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आपल्याला बघायला मिळतं. परंपरेमध्ये बदल झालेला मिळतो. म्हणजे जुन्या परंपरा सोडल्या जातात आणि त्या परंपरांना तार्किकतेच्या आधारावर चिकित्सेच्या आधारावर बघितलं जातं. धर्मव्यवस्थेमध्ये बदल होतो. म्हणजे मानवी समाजाच्या सर्वच घटकांमध्ये ह्या औद्योगिकरणाचा काय होतो, परिणाम होतो. आणि ह्या ज्या सर्व परिणाम होणाऱ्या स्थितीला, एकूण स्थितीला, कारण त्यांनी संच असा शब्द वापरलाय, त्या एकूण स्थितीला स्मेल्सर यांनी काय म्हटलेलं आहे, आधुनिकीकरण ही संकल्पना वापरलेली आहे. आधुनिक होणं म्हणजे सर्वच प्रकारच्या गोष्टींमध्ये बदल स्वीकारणं. लक्षात आलं. आता आपण या दोन व्याख्यांच्या वरून आपण हे बघू शकतो की आपण ज्यावेळी दैनंदिन जीवनामध्ये आधुनिक ही संकल्पना वापरतो त्यावेळी तो समजा घरामध्ये मोठमोठ्या गाड्या वापरत असेल, चांगली उंची कपडे वापरत असतील, महागड्या वस्तू वापरत असेल, स्टायलिश राहत असेल, तरी देखील आपण त्याला काय म्हणतो की तो मॉडर्न झालाय. घरामध्ये जास्तीत जास्त वस्तू, भौतिक वस्तूंचा जर वापर करत असेल तर त्याला देखील आपण काय म्हणतो, तो मॉडर्न झालेला आहे किंवा त्यांची पद्धत, त्यांची जीवन पद्धती जी आहे ती आधुनिक झालेली आहे. म्हणजे या अर्थानं आपण आधुनिकीकरणाच्या संकल्पनेकडे बघतो किंवा आधुनिकीकरण या संकल्पनेचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असताना या अर्थानं घेतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळी ह्या व्याख्येचा विचार करतो तर त्यांना केवळ बाह्य गोष्टींमध्ये बदल झाला म्हणजे आधुनिक झाला असा अभिप्रेत नाही. तर त्यांच्या मते काय आहे की केवळ बाह्य गोष्टींमध्ये तरी बदल अपेक्षित आहेत, पण त्याच्याही बरोबर माणूस विचार कसा करतो, माणूस विचार करण्याच्या पद्धतीमध्ये तो कशा पद्धतीनं आपल्या भूमिका ठरवत असतो. म्हणजे धार्मिक परंपरा, आपले रीतिरिवाज याकडं तो व्यक्ती कशा पद्धतीने बघतो किंवा समाज कशा पद्धतीने बघतो, त्याच्यावर त्या समाजाची आधुनिकीकरणाची प्रक्रिया चांगली झालेली आहे किंवा गतिमान आहे किंवा ती थंडावलेली आहे अशा पद्धतीनं आपण बघता येऊ शकतो. भारताच्या बाबतीमध्ये, भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला हे मोठ्या प्रमाणावर प्रकर्षानं लक्षात येतं की भारतीय समाज ना परंपरावादी आहे ना पूर्णपणे मॉडर्निस्ट झालेला आहे. तो दोन्हींच्या मध्ये अडकलेला आहे. म्हणजे त्याला परंपरा पण सोडायचं नाहीत आणि आज पूर्णपणे आधुनिक मूल्य पण स्वीकारायचं नाहीत. याच्या अनेक उदाहरणं तुम्हाला मी देता येतील. बघा, आपण अनेक सण उत्सव परंपरा साजऱ्या करतो. आता ह्या ज्या परंपरा ज्या आहेत, सण उत्सव जे आहेत, याचं जर समजा वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करायच्या म्हटल्या किंवा केली तर ते आपल्याला काळाच्या ओघामध्ये त्यांचं आपल्या समाजातील असणारं स्थान किंवा ती जी कृती आहे
ती कदाचित आपल्याला अवैज्ञानिक वाटू शकते ती कृती. मात्र आपण काय केलंय की आम्हाला ती परंपरा पण सोडायचं नाहीत आणि आधुनिक मूल्य पण स्वीकारायचे नाहीत. मग आपण काय केलंय, ज्यावेळी आपण घरामध्ये लॅपटॉप आणतो, टीव्ही आणतो, फ्रीज आणतो, गाड्या आणतो, त्यावेळी आपण त्याची पूजा करतो. आता टीव्हीची पूजा केली, गाडीची पूजा केली, म्हणजे गाडी चांगली चालेल का याची काही गॅरंटी देता येत नाही. पण आपल्या भावना आहेत काय की माझ्याजवळ एखादी नवीन वस्तू आलेली आहे, आपण त्याची पूजा, तर ते यंत्र आहे. यंत्राचं काय आहे की ते जर यंत्र व्यवस्थित असेल, त्याचं तेल पाणी व्यवस्थित केलं, त्याचं सर्व्हिसिंग व्यवस्थित केली, तर ते व्यवस्थित चालणारच आहे. आणि शेवटी त्याला कुठंतरी एक मर्यादा आहे. म्हणजे ते यंत्र ते किती वर्ष चालेल, आता तुमच्या हातातला मोबाईलच, त्याचे 1-2 वर्ष 3 वर्ष व्हॅलिडिटी असू शकते, 4 वर्ष जास्तीत जास्त. म्हणजे थोडा ठराविक कालावधी झाल्यानंतर ते बंदच पडणार आहे. कारण वापरून आपण ते खराब होणार आहे. मात्र या वस्तून देखील आपण काय करतो, त्यांचं पारंपरिक दृष्टिकोनातून स्वागत करतो किंवा त्याचं पूजा वगैरे करतो. आता भारतीय समाजामध्ये हे सर्व घडून येतं की ते एका बाजूला परंपरा आणि एका बाजूला तंत्रज्ञानात्मक वस्तू, त्या दोन्ही आपण घेऊन जातो. त्यामुळं भारतीय समाजात असं म्हटलं जातं की काय की इथल्या भारतीय समाजानं परंपरांचंच आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ माझं आपण गुढीपाडवा, आपण मराठी ह्याच्यामध्ये समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा वर्षाचा सुरुवात पहिला दिवस म्हणून साजरा करतो. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये गुढी कशी उभी जाते, भली मोठी काठी असते, दारामध्ये रांगोळी काढली जाते, या सगळ्या गोष्टी करून आपण ते साजरे करतो. आता शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना काय एवढ्या मोठ्या काठ्या 20 मजली 25 मजली उभारणं शक्य नाही. मग आर्टिफिशियल गुड्या उभ्या करायच्या, म्हणजे एवढ्याच गुड्या की ज्या आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतात. छोटीशी काठी, एक हातभर उंच किंवा इंचभर आपल्या विते एवढी, त्याला सजवायची आणि तिचंच एखाद्या पेऱ्यामध्ये किंवा घरामध्ये गाडीमध्ये देखील पुजतात. म्हणजे काय केलंय आपण, परंपरा सोडलेल्या नाहीत, तर त्या परंपरा साजऱ्या करण्याच्या पद्धतीमध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. त्यामुळं याला काय, या प्रक्रियेला, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला ही पूर्णपणे आपण काय केलेलं आहे, त्याचं स्वरूपच बदलून टाकलंय. म्हणजे मध्येच आहोत आपण. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण विचार करतो, तर त्याच्यामध्ये मानवी समाजाच्या इतर सर्व भागांबरोबरच तो व्यक्ती विचार कसा करतो, तो कोणत्या प्रकारची मूल्य जोपासतो, याला देखील महत्वाचं स्थान आहे. जर समजा स्त्री आणि पुरुष या दोघांना जर तो समानतेनं बघत नसेल, तर तो व्यक्ती आधुनिक मूल्यांचा स्वीकार केला आहे असं आपण म्हणू शकत नाही. आधुनिकीकरणाच्या मध्ये समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना महत्वाचं स्थान आहे. म्हणूनच परंपरा आणि धर्म हे जे शब्द आलेले आहेत ते त्या अर्थानं आलेले आहेत. लक्षात घ्या, आपण ज्या परंपरा म्हणून स्वीकारलेल्या आहेत त्या परंपरांच्या मध्ये आपल्याला बदल अपेक्षित आहे. म्हणजे आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो त्या समाजाच्या एकूणच मूल्य व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन होतं, त्या परिवर्तनाकडे आधुनिकीकरणाची प्रक्रिया अशा पद्धतीने बघते. लक्षात आलं का? इथपर्यंत आपण या आधुनिकीकरणाची व्याख्या बघितली आहे. त्याचा पुढचा भाग आपण जर समजून घेतला, त्याचं स्वरूप बघितलं की पुन्हा आपल्याला आधुनिकीकरणाची प्रक्रिया विस्तारानं लक्षात येईल. तर आधुनिकीकरणाचे स्वरूप समजून घेतल्याचा पहिला मुद्दा आहे की जुन्या प्रक्रियेचे नवे नाव. आता अनेक अभ्यासक ज्यावेळी ह्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा विचार करतात, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही एक जुनी प्रक्रिया आहे, मात्र त्याला नवीन नाव दिलेलं आहे. म्हणजे काय की परिवर्तन हे समाजामध्ये नेहमी होत असतं, बरोबर. सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया हे समाजामध्ये नेहमी होत असतं. मात्र हे परिवर्तन जे आहे, हे परिवर्तन कोणत्या मूल्यांवर होतं त्याला खूप महत्वाचं स्थान आहे. आणि त्यामुळं ही परिवर्तनाची प्रक्रिया समाजामध्ये फार पूर्वीपासून सुरू होती. ती समाज व्यवस्थेच्या निर्मितीच्या कालखंडापासून सुरूच आहे. मात्र आत्ताची होणारी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आणि पूर्वीची होणारी प्रक्रिया यांच्यामध्ये जर आपला सहसंबंध बघायचा म्हटला, तर तो सहसंबंध समजून घेत असताना आपल्याला त्यांच्यामधला फरक आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
मात्र काही लोक असं म्हणतात की ही जुनीच प्रक्रिया आहे, त्याचं फक्त नवं नाव आपण त्याला दिलेलं आहे, की हे आधुनिकीकरण म्हणजे जुन्या प्रक्रियेचं नवीन नाव आहे. आपल्याकडं जर याच्या खोलामध्ये जाऊन बघायचं असेल, तर हे स्वरूप समजून घेत असताना हे केवळ जुन्या प्रक्रियेचं नवीन नाव आहे का? तर त्याचं उत्तर नकारात्मक आपल्याला देता येतं. म्हणजे पूर्वीच्या काळी तंत्रज्ञानात्मक असणारी जी प्रगती आहे, जी जीवनमूल्ये जी आहेत, ती जीवनमूल्ये आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत. मात्र आपण अलीकडच्या कालखंडामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहे, की जो पूर्वीचा कालखंड जर आपण विचारात घेतला किंवा इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं, तर अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या कालबाह्य झालेल्या दिसतात आणि आजच्या समाज व्यवस्थेमध्ये माणसानं खूप मोठी उंचीपर्यंत बदल आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला केलेला आपण दिसून येतो. याच्या संबंधित आणखी एक मुद्दा इथं स्पष्ट करावा लागतो, की पूर्वीची जी आपली देवळं आहेत किंवा इजिप्तमधील पिरॅमिड वगैरे आहेत, यांच्याकडे जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं, की पूर्वीचा जो आपला मानवी समुदाय जो होता, मानवी समाज जो होता, की त्याच्याजवळ अशी कुठली तंत्रज्ञान होतं किंवा त्याच्याजवळ असं कुठलं शिक्षण असं होतं, की ज्या शिक्षणाच्या जोरावर की त्यांना एवढी मोठ्या अवाढव्य वास्तू उभ्या केलेल्या आहेत. तुम्ही ताजमहल बघा, तुम्ही कुतुब मिनार बघा. म्हणजे त्या जर गोष्टी आता आपल्याला नव्यानं बांधायच्या झाल्या, तर त्याच्यासाठी किती खर्च येईल आणि किती मोठं तंत्रज्ञान आपल्याला आता उभं करावं लागेल. म्हणजे बऱ्याच वेळा तिथं जे तुम्ही तिथं कन्स्ट्रक्शन होत असताना किंवा त्याच्या संबंधी कुतूहल म्हणून जाणून घेत असताना जर बघायचा म्हटला, तर त्या हजारो टन वजनाचे दगड एकाच रेषेमध्ये कापलेले आहेत. आजूबाजूला तो दगड मिळालेला नाही. मग तेवढ्या ठिकाणी एवढ्या लांबून तो दगड आणला कसा? मग तो आणण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं असेल किंवा कुठल्या पद्धतीचा त्यांनी वापर केला असेल. म्हणजे ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत, या अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला बाध्य करतात, की पूर्वीच्या काळी देखील अशा अनेक गोष्टी होत्या, की ज्या गोष्टी आपल्याला की आजचं तंत्रज्ञान वापरून देखील ते सहसा करता येणं शक्य नाही. म्हणजे माणसानं जे काही केलेलं आहे, माणसानं ते खूप म्हणजे आत्ताची प्रगती आणि पूर्वीची पद्धती याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेला, तर आपल्याला ती एक मोठी गोष्ट विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आपल्या नजरेसमोर येते. त्यामुळं आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही काय आहे? जुन्या प्रक्रियेचं नवं नाव आहे असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला आपण मूल्यांच्या जर बाबतीत बघायला घेतलं, तर ज्या काळी मानवी समाज साध्या अवस्थेमध्ये असेल किंवा आजही आपण जर आदिवासी समुदायामध्ये बघायला गेलं, त्यांच्यामध्ये भलेही तुम्हाला तंत्रज्ञानात्मक प्रगती दिसणार नाही. मात्र जेंडर इक्वॅलिटीचा संबंध आहे किंवा जे त्यांच्यातलं असणारं श्रमविभाजन जे आहे, ते जर बघितलं किंवा एकमेकाला मान सन्मान देण्याच्या बाबतीतली गोष्ट बघितली, तर आपण ज्या आधुनिक जीवनमूल्य स्वीकारलेला नागरी समाज म्हणतो, त्याच्याही पुढची अवस्था त्यांच्या नागरी समुदायामध्ये त्यांच्या आदिवासी समुदायामध्ये असलेली आपणास दिसून येतो. त्यामुळं आधुनिकीकरणाची संकल्पना आपल्याला आणखी खोलात समजून घेत असताना हे जुन्या म्हणजे ही जी प्रक्रिया आहे या या संकल्पनेअंतर्गत येणारी जी मूल्य आहेत ती आपल्याला पूर्वीच्या समाज व्यवस्थेमध्ये देखील बघायला मिळतात असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ही जुन्या प्रक्रिया आहे, त्याला आपण काय दिलेलं आहे? नवं नाव दिलेलं आहे. दुसरं भाग आहे तो म्हणजे आधुनिकीकरण म्हणजे केवळ औद्योगिकीकरण नव्हे. हा अतिशय खूप महत्वाचा गोष्ट आहे, महत्वाची मुद्दा आहे हा आधुनिकीकरणाचं स्वरूप समजून घेत असताना. म्हणजे या वरील व्याख्यांचा अर्थ समजून घेत असताना देखील आपण बघितलेला आहे. केवळ एखादा समाज तंत्रज्ञानात्मक किंवा औद्योगिक करणावर भर देणारा, त्या समाजामध्ये औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. म्हणून तो आधुनिक समाज त्याला म्हणायचं का? तर याचं उत्तर सरळ आहे, नाही असं आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना केवळ आपल्याला तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा विचार करून चालत नाही, तर त्याच समाजामध्ये असणाऱ्या मानवी समाजाशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व घटकांचा देखील विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे, शिक्षण आहे, परंपरा आहेत, धर्म आहे,
राजकारण आहे, या सर्व घटकांमध्ये कसा बदल घडलेला आहे, माणूस विचार कसा करतोय, जेंडर इक्वॅलिटी मानतो का नाही, सोशल जस्टिस मानतो का नाही. नाहीतर बघा, औद्योगिकरणाच्या प्रक्रियेतून एक गोष्ट मात्र काय झाली, की आपण आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणावर झाला असं म्हणतो, भौतिक विकास मोठ्या प्रमाणावर झालो, मात्र जगाची सगळी एकूण जी रचना जी आहे ती कशी झालेली आहे, मुठभर पैसेवाल्या लोकांचा गट आणि ज्यांच्याजवळ काही सत्ता आणि संपत्ती नाही अशी मोठी जनता, ही खूप मोठी विषमता समाजामध्ये निर्माण झालेली आपणास दिसून येतो. मग या व्यवस्थेमध्ये इक्वॅलिटी कुठं आहे, या व्यवस्थेमध्ये न्यायाची भूमिका कुठं आहे, तर ती आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे अधिकाधिक लोक श्रीमंत झाली, मात्र त्याच वेळेला अधिकाधिक लोक किंवा त्याच्याही हजारो पटीने जास्त लोक आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला युरोपीय देशांचा झालेला विकास किंवा अमेरिका सारख्या झालेल्या लोकांचा विकास, यांचा विकास तुम्हाला जो झाला तो तुम्हाला इतर समुदायांचं त्याने आर्थिक शोषण खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यांचा विकास आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यामुळं आधुनिकीकरण म्हणजे केवळ औद्योगिकरण नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे आर्थिक विकासाशी संबंधित. आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना आर्थिक विकास हा कुणाचा, आर्थिक विकास झालाच पाहिजे त्या त्या समाजामध्ये, मात्र तो विकास जो आहे, तो विकासाची जी प्रक्रिया आहे, ती विकासाची प्रक्रिया समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लक्षात घ्या, समाजातील सर्वांच्या पर्यंत त्या आर्थिक विकासाचा लाभ घेतला पाहिजे ना, पोहोचला पाहिजे. नाहीतर एका बाजूला जसं मी मगाशीच म्हटलं की गर्भश्रीमंत लोकांचा समुदाय आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर की ज्यांच्याजवळ काही आपल्या गरजा भागवण्या इतपत देखील त्यांच्याजवळ संसाधन उपलब्ध नाही, अशी व्यवस्था निर्माण जर झाली तर त्याला आपण आधुनिकीकरण म्हणू शकत नाही. आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणावर झालाच पाहिजे, मात्र तो किती लोकांच्या पर्यंत पोहोचलाय ही गोष्ट आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाचं आहे. दुसरं स्वरूप समजून घेत असताना 4 नंबरचा मुद्दा आहे प्राथमिक व दुय्यम आधुनिकीकरण. प्राथमिक म्हणजे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो मूलभूत घटक आहेत त्या घटकांमध्ये मानवी जीवनाशी ज्या गरजा भागवताना ज्या काही गोष्टी लागतात त्यांची निर्मिती औद्योगिकरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने झाली. आणि दुसरं आहे की तो एक टप्पा पार केल्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे इतर घटक, त्याला दुय्यम म्हणजे एका बाजूला कारखानदारीचा विकास आणि त्या कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर रॉ मटेरियल पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा उभी राहते तिचा झालेला विकास. म्हणजे एका बाजूला बेसिक गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतर आवश्यक गोष्टी, म्हणजे त्याला आपण दुय्यम म्हणतो. म्हणजे आपण ज्यावेळी शेती करतो, शेती हा आपला मुख्य व्यवसाय असतो आणि मग शेतीवर अवलंबून आपण इतर छोटे मोठे उद्योग करतो, त्याला आपण दुय्यम असं म्हणतो. तसंच पद्धतीने आधुनिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया कशी की प्राथमिक अवस्थेमधल्या आधुनिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आणि दुय्यम आधुनिकीकरणाची प्रक्रिया, ही दोन्ही आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि ही प्रक्रिया समाजामध्ये नेहमी चालू असते, म्हणजे एक घटक आणि दुसरा घटक आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये येतो. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे इष्ट व विवेकी परिवर्तन. पुन्हा पुन्हा हीच गोष्ट या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने समजून घेताना आपल्याला लक्षात घ्यावी लागते की मानवी समाजामध्ये यंत्रांचा वापर झाल्यापासून जे परिवर्तन अपेक्षित आहे ते परिवर्तन हे विवेकी स्वरूपाचं असलं पाहिजे. म्हणजे आपण अणुबॉम्बचा शोध लावला, तंत्रज्ञानाची प्रगती केली, आज अनेक देशांच्या जवळ काय आहे, अणुबॉम्ब आहेत. म्हणजे असं जर ठरवलं की युद्ध झालं, तिसरं महायुद्ध ज्यावेळी होईल त्यावेळी जर या अणुबॉम्बचा वापर केला गेला तर या पृथ्वीवर कोणीही शिल्लक राहणार नाही. म्हणजे त्या एवढ्या मोठ्या तंत्रज्ञानात्मक केलेल्या प्रगतीचा वापर जर चांगल्या कारणासाठी केला जाणार नाही तर त्या परिवर्तनाला, त्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला कसल्याही पद्धतीचा अर्थ राहणार नाही. त्यामुळं तंत्रज्ञानात्मक
प्रगतीनं केलेल्या त्या वस्तूंच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, इष्ट आणि किंवा चांगल्या पद्धतीचं परिवर्तन अपेक्षित आहे. मात्र याच आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून यंत्रांच्या माध्यमातून झालेल्या अनेक पद्धतीचे वाईट परिणाम आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, या इष्ट आणि अविवेकी परिवर्तनावर भर दिलेला आहे. म्हणजे जी प्रक्रिया आहे परिवर्तनाची समजून घेत असताना त्याच्यामध्ये या गोष्टींवर जास्त भर आहे. एवढं सगळं बघितल्यानंतर पुन्हा आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची आहेत. ही वैशिष्ट्ये समजून घेत असताना आपल्याला त्याची 12 वैशिष्ट्य आहेत. म्हणजे आणखी आधुनिकीकरणाची आपल्याला प्रक्रिया जास्त समजून येईल. समाजामध्ये हे परिवर्तन होत आहे, ज्याला आपण आधुनिकीकरण म्हणतोय. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत हे आपण या वैशिष्ट्ये समजून घेत असताना आपल्याला अधिक स्पष्ट होईल. पहिलं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे व्यापक प्रक्रिया. म्हणजे जसं मगाशी सांगितलं, धर्म, अर्थ, राजकारण, शिक्षण, परंपरा, वैज्ञानिक प्रगती, आर्थिक विकास या सर्व घटकांचा अंतर्भाव हा आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये होतो. त्यामुळं मानवी समाजाच्या सर्वच घटकांवर आधुनिकीकरणाचा प्रभाव पडतो किंवा पडलेला असतो. म्हणून ही प्रक्रिया व्यापक प्रक्रिया आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तेवढीच क्लिष्ट प्रक्रिया आहे. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे पारंपरिकतेचे आधुनिकतेत परिवर्तन. म्हणजे आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना जो पूर्वीचा परंपरागत समाज होता, जो पूर्वीचा ट्रॅडिशनल पद्धतीने, परंपरावादी पद्धतीने आपलं संपूर्ण जीवन जगत होता, त्या सर्वच पद्धतींमध्ये काय होणं, आधुनिक गोष्टींचा शिरकाव होणं, आधुनिक गोष्टींचा वापर होणं किंवा आधुनिक जीवन मूल्यांचा स्वीकार होणं म्हणजे आधुनिकीकरण. म्हणजे पारंपरिक गोष्टींच्या जागी आधुनिक मूल्यांचा, आधुनिक व्यवस्थेचा स्वीकार करणं म्हणजे आधुनिकीकरण. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आहे नागरीकरण व औद्योगिकीकरणाशी संबंधित. आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही कोणत्या व्यवस्थेमध्ये जास्त होते की ज्या समाजामध्ये इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, म्हणजे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे कारखाना उत्पादन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे आणि तो कारखाना उत्पादन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर विकास होतच त्याच समाजामध्ये नागरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात, नागरीकरण म्हणजे शहरीकरण, लक्षात घ्या, एकत्र मोठ्या समुदायाचं एकत्रीकरण, तिथं सर्व सुख सुविधा उपलब्ध असणं, तंत्रज्ञानाची प्रगती असणं, म्हणजे नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाशी संबंधित ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे विशेषीकरण. विशेषीकरण म्हणजे त्या समाजामध्ये ज्या काही मानवाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पेशलायझेशन येणं, त्याला आपण विशेषीकरण असं म्हणतो. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये त्या समाजामध्ये जीवन जे आहे त्याला ज्या काही गोष्टी आवश्यक लागतात एवढं स्पेशलायझेशन होतं की मानवी जर आरोग्य व्यवस्थेत जर आपण विचार केला तर डोळ्याचा डॉक्टर वेगळा, कानाचा डॉक्टर वेगळा, त्वचेचा डॉक्टर वेगळा, केसांचा डॉक्टर वेगळा. हे म्हणजे काय, हे विशेषीकरण आहे. म्हणजे अतिशय सूक्ष्म घटकावर देखील व्यापक प्रमाणामध्ये काय होता, बदल होतो. जर तुम्ही कपडे घ्यायला गेला शहरांमध्ये तर तुम्हाला लेडीजची कपड्यांची दुकानं वेगळे दिसतील, फक्त पुरुषांची कपड्याची दुकानं वेगळे दिसतील, तुम्हाला लहान मुलांची कपड्याचं दुकानं वेगळी दिसतील, लग्न समारंभासाठी असणारी कपड्याची दुकानं बघायला मिळतील. म्हणजे हे जे सर्व जे आहे म्हणजे विशेषीकरण आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये विशेषीकरण आहे. तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा वापर करून ही सगळ्या विशेषीकरणाच्या गोष्टी समाज व्यवस्थेमध्ये उभ्या केल्या जातात. आता तुम्ही अनेक गोष्टी जर तुम्हाला आवश्यक असणारी कुठली पण वस्तू जर तुम्ही बाजारामध्ये घ्यायला गेला, खास करून शहरांमध्ये, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दुकानात जाऊन घ्यायला लागतात, तुम्हाला एकत्र काय मिळणार नाही. हे एवढं मोठं स्पेशलायझेशन आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे विशेषीकरण हा या व्यवस्थेचा खूप मोठा महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे
व्यापक शिक्षण प्रसार, प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिक्षण आणि परंपरावादी शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण पद्धतीचा, प्रोफेशनल शिक्षण पद्धतीचा खूप मोठा विस्तार या आधुनिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये येतो. तंत्रज्ञानावर आधारित प्रोफेशनल शिक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर या व्यवस्थेमध्ये, त्या समाजामध्ये बघायला आपल्याला मिळतो. तर आपण त्याला आधुनिकीकरण झालं असं आपण म्हणतो. जे 6 नंबरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पाश्चिमात्यीकरण. साधारणतः भारतीय समाजाच्या अभ्यास करत असताना ज्यावेळी इथली परिवर्तनाची प्रक्रिया अभ्यासली जाते, त्यावेळी पाश्चिमात्यकरण ही संकल्पना वापरली जाते. तर पाश्चिमात्यकरण म्हणजे काय, की भारताच्या पश्चिमेला जी राष्ट्र आहेत, खास करून युरोपीय जे देश आहेत, त्यांच्या जीवन पद्धतीचा भारतीय समाजावर जो काय परिणाम झाला किंवा त्यांचे जीवन पद्धती जी काय आपण स्वीकारली, त्याला आपण काय म्हणतो, पाश्चिमात्यीकरण असं म्हणतो. त्यामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया ज्यावेळी आपण अभ्यासतो, त्यावेळी या पाश्चात्य जीवन पद्धतीचा, पाश्चात्य जीवन मूल्यांचा भारतीय समाजावर नेमका काय परिणाम झालाय, आणि म्हणजे पाश्चिमात्यीकरण किती पद्धती केवढं झालेलं आहे भारतीय समाजाचं, तो देखील अभ्यास करणं गरजेचं आहे, की तो प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. कारण आपल्या देशावर ब्रिटिशांचं 150-200 वर्ष राज्य होतं आणि त्यामुळं त्यांनी आपल्याला जी काही जीवन मूल्ये दिली, त्यांनी जो त्यांच्या राहणीमानाच्या जीवन पद्धतींचा जो काही परिणाम झाला, तो आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव आहे त्याचा. त्यामुळं पाश्चिमात्यीकरणाची प्रक्रिया देखील आपल्याला समजून घ्यावी लागते. त्यामुळे आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य बघत असताना पाश्चिमात्यीकरण हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे, त्या विशिष्ट समाजाचं होणं. ज्यावेळी आपण पश्चिमेकडील देशांचा ज्यावेळी विकास अभ्यास करू, त्यावेळी आपल्याला पाश्चिमात्यकरण ही संकल्पना बघण्याची काही आवश्यकता नाही. मात्र भारतीय समाजाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, आधुनिक मूल्यांच्या बाबतीत आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करत असताना, त्यावेळी आपल्याला पाश्चिमात्यीकरणाची गोष्ट ही समजून घ्यावी लागते. त्यामुळं 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पाश्चिमात्यीकरण. 7 नंबरचं वैशिष्ट्य आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ आहे की कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं वर्चस्व किंवा त्या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठल्या पद्धतीचं स्थान नसणं. म्हणजे जी काय राजकीय व्यवस्था आपण स्वीकारली असेल, त्या राजकीय व्यवस्थेनं कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार न करणं, त्यासोबतच प्रत्येक धर्माची चिकित्सा करणं. म्हणजे मी माझ्याही धर्मव्यवस्थेची, धार्मिक मूल्यांची चिकित्सा करणार आणि मी दुसऱ्याही धर्माच्या मूल्यांची चिकित्सा करणार, आणि ही चिकित्सा करत असताना त्याच्यामध्ये जी मूल्य परंपरावादी आहेत, कर्मकांड आहे, ती सोडणार आणि ज्या मूल्यांमध्ये मानवी समानता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी विकास आणि मानवतावादा दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आहे, हे म्हणजे धर्मनिरपेक्षता. तर अशा जीवन पद्धतीचा वाढ होणं, म्हणजे धर्मनिरपेक्ष मूल्यांचा वाढ होणं आधुनिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. मग या तत्वाचा विचार करून जर आपण भारतीय समाजाचा अभ्यास आज करायला गेला, तर आपल्या समोर खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. लक्षात आलं की आपण कोणत्या धर्माच्या जीवन मूल्यांचाच राष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून पुरस्कार करतो आणि कोणत्या धर्माला आपण कशा पद्धतीनं टार्गेट करतो. तर हे मग आपण आधुनिक झालो का, हा आपल्याला प्रश्नचिन्ह आपल्या बाबतीत उपस्थित करता येऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी. आधुनिकीकरण झालेल्या समाजामध्ये किंवा आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत असताना त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळी ह्या मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहेत. त्या का आहेत? कारण जर सामाजिक आणि राजकीय चळवळी जर त्या समाजामध्ये निर्माण झाल्या, तर ते कशाचं लक्षण आहे की तो त्या समाजामध्ये राहणारी जी लोक आहेत, ती लोक आपल्या अधिकारांप्रती, आपल्या हक्कांप्रती, समाजामध्ये असणाऱ्या चालीरीतींप्रती, समाजामध्ये असणाऱ्या अनेक समस्यांविषयी जागरूक आहेत, हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे कोणत्याही समाजामध्ये ज्या काही सामाजिक राजकीय चळवळी होतात, त्या सामाजिक राजकीय चळवळींचा उद्देश काय असतो
की समाजातील सर्व घटकांपर्यंत सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सर्व काही मिळणं. मग या सामाजिक चळवळी कधी निर्माण होतील? ज्यावेळी त्या समाजातील नागरिक आपल्या हक्कांप्रती, आपल्या अधिकारांप्रती सजग असतील. त्यामुळं आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती का कधी एकदा चालू झाली आणि उद्या संपणार अशी नाही. जोपर्यंत मानवी समाज आहे तोपर्यंत ही प्रक्रिया सतत सुरूच राहणार आहे. त्यामुळं त्या समाजातील लोकांनी सजग राहून ही प्रक्रिया अवलंबली पाहिजे. नाहीतर कोणतंही राज्य आहे किंवा कोणतंही सरकार जे आहे ते आपलं नेहमी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काय राहत असतं, प्रयत्न करत असतं. आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये देखील लक्षात घ्या, लोकांचा विरोध किंवा लोकांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. जर लोकांनी सरकारला प्रश्नच विचारले नाहीत, तर तो समाज लोकशाही प्रधान समाज आहे का, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. लोकांनी आपल्या अधिकारांप्रती राहिलं पाहिजे. म्हणून सामाजिक आणि राजकीय चळवळी त्या समाजामध्ये जिवंत असणं, सतत निर्माण होणं हे गरजेचं आहे. ती लोक किती जागरूक आहेत हे त्या सामाजिक आणि राजकीय चळवळीवरून लक्षात येतं. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ते घडतं. कारण समाजामध्ये काय असतं बघा, की सरसकट कधीही एक आदर्श समाज व्यवस्था कुठल्याच समाजामध्ये नसते. म्हणजे जसं चांगला विचार करणारी माणसं आहेत, तसं आपलाच अधिकार सर्व लोकांच्यावर राहावा, माझंच सर्वांनी ऐकावं, अशा मानसिकतेची असणारी लोक समाजामध्ये नेहमी असतात आणि ती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मग ते धर्मसत्तेच्या माध्यमातून असू दे, राजकीय सत्तेच्या माध्यमातून असू दे, कोणत्याही सत्तेच्या किंवा आपल्या भांडवली सत्तेच्या माध्यमातून असू दे, ही लोक आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असतात. मग या लोकांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ नये, सर्वांना सामाजिक न्याय मिळावा, सर्वांना हक्काधिकार मिळावेत, याच्यासाठी सामाजिक आणि राजकीय चळवळी त्या समाजामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे मग या कधी असतील, जर तो खरोखर आपण त्या समाजाला पण आधुनिक समाज म्हणत असतो, तर त्या समाजामध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळी आपल्याला बघायला मिळणार. पुढचं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणजे आज बघा, जगातला कुठलाही देश असं म्हणू शकत नाही की आम्ही स्वयंपूर्ण आहोत. जो देश असं म्हणतो की स्वदेशी स्वदेशी वगैरे, हा सगळा भंपकपणा आहेत, लक्षात घ्या. कुठलाही देश आज जगामध्ये स्वयंपूर्ण नाही. त्याला अनेक गोष्टींवर, अनेक बाबींमध्ये एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळं एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय चालतच नाही. याच्यामध्ये होतं काय, की जी लोक श्रीमंत आहेत किंवा जे देश श्रीमंत आहेत, ते आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे वर्चस्व जरी प्रस्थापित करायचं झालं तरी देखील एक प्रकारे एकमेकांना मदतीचा हात पुढे द्यावा लागतो. आता काल परवाचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, की आपल्याकडं नरेंद्र मोदींनी ज्या लसी निर्माण झाल्या त्या अनेक देशांना दिल्या, फुकट दिल्या. आता काय म्हणाला, आता ऑक्सिजन ते द्यायला लागल्यात. जे त्या देशाला दिले त्या ऑक्सिजनचे टाक्याला आपल्याला पुरवायला लागल्यात. एक काय सांगितलं गेलं, की त्यांनी लसी दिल्या म्हणून त्यांनी ऑक्सिजन आपल्याला दिलं. तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं काय नसतं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक देशाला आपला व्यापार वाढवायचा आहे. आणि भारत ही जगातील सगळ्यात मोठी व्यापारपेठ आहे. कारण इथं 140 कोटी लोकसंख्या आहे. इथल्या लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि जगातला कुठलाही देश भारताबरोबर व्यापार करायला इच्छुक आहे, कारण त्यांना पैसा कमवायचा आहे. त्यामुळं अशा अडचणीच्या कालावधीमध्ये त्यांना एकमेकाला द्यावंच लागतं. आता भारत आणि पाकिस्तानचा नरेंद्र मोदी उठल्यापासून तो आपला शत्रू आहे म्हणून सांगतात. पण ज्यावेळी पॅन्डेमिक स्थिती आली त्यावेळी आपण त्यांना नेऊन मोफत लशी दिलेल्या आहेत. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावंच लागतं. ते आपल्याला बाजूला जाऊन काही कृती करता येत नाही. त्यामुळे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शेजारील राष्ट्रांशी शत्रुभावी दृष्टिकोन न ठेवता सहकार्याचा दृष्टिकोन ठेवावा लागतो. ते गरजेचं आहे, किंबहुना ती निकड आहे त्या देशांची, म्हणजे प्रत्येक देशांची, केवळ आपल्या देशाचीच नाही तर सर्वच देशांची ती गरज आहे. त्यामुळे एकमेकाला सहकार्य करणं
आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे आधुनिक व्यक्तित्व. आता आधुनिक व्यक्तित्व ही पण संकल्पना खूप व्यापक आहे. आधुनिक व्यक्तित्व जे आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अ, सूक्ष्म पातळीवर जाऊन जर एखादी व्यक्ती आधुनिक किती झाली, ही जर आपल्याला बघायचं झालं, तर त्याच्या संपूर्ण जीवन पद्धतीमध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. तो बदल आपल्याला त्याच्या वर्तनामध्ये बघायला मिळतो. तो बदल आपल्याला त्याच्या बाह्य गोष्टीमध्ये झालेला बघायला मिळतो आणि तो त्याच्या मानसिक प्रक्रियेवर देखील झालेला बघायला मिळतो. त्यामुळं आधुनिक जीवन मूल्य स्वीकारलेला व्यक्ती हा आपण काय म्हणतो एक परिपूर्ण व्यक्ती होण्याकडे त्याची वाटचाल असते. म्हणजे तो आपल्या पत्नीशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या शेजाऱ्याशी, इतर धर्मीय अशा लोकांशी मानवतेनं वागण्याचा प्रयत्न करतो. मानवी मूल्यांना धरून वागण्याचा प्रयत्न करतो. कुणाविषयी दुजाभाव, कुणाविषयी शत्रुभावी दृष्टिकोन तो आपल्या मनामध्ये बाळगत नाही. तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून ती व्यक्ती वागते. या संपूर्ण प्रक्रियेला आधुनिक व्यक्तिमत्व म्हणतात, लक्षात घ्या. एका केवळ गोष्टीमध्ये बदल झाला, की त्याला आपण आधुनिक मूल्य जीवन स्वीकारलेली व्यक्ती म्हणू शकत नाही. तर एक परिपूर्ण व्यक्ती सर्वांग त्याच्या सर्व जीवनातल्या सर्वच घटकांमध्ये झालेला बदल आपल्याला असं दिसतं. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. 11 नंबरचं वैशिष्ट्य आहे सामाजिक परिवर्तन. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून जे काही सामाजिक परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं ते दृश्य रूपामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतं. जर समजा किंवा असंही म्हणता येईल आपल्याला आधुनिक जीवन किंवा आधुनिकीकरणाची प्रक्रिया ज्या समाजाने स्वीकारलेली आहे, त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सामाजिक परिवर्तन झालेलं दिसतं. म्हणजे आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य जे आहे, आधुनिकीकरण म्हणजे बरोबर सामाजिक परिवर्तन. ही परिवर्तन तुम्हाला दिसणारच आणि सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय आपण आधुनिकीकरण झालं असं म्हणू शकत नाही. लक्षात आलं? त्यामुळे सामाजिकरणाची प्रक्रिया त्या समाजामध्ये तुम्हाला दिसते. त्यामुळे ते 11वं वैशिष्ट्य जे आहे, की ते आधुनिकीकरणाचं आहे, सामाजिक परिवर्तन. 12 नंबरचं वैशिष्ट्य आहे तांत्रिक विकासाशी संबंधित. आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही तांत्रिक विकासाशी देखील संबंधित. त्या समाजामध्ये तंत्रज्ञानात्मक प्रगती किती झाली, तंत्रज्ञानाचा विकास किती झाला, यावर देखील भर दिला जातो आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा भर आधुनिक जीवन पद्धतीमध्ये होताना आपणास दिसून येतो. त्यामुळं तंत्रज्ञानाची प्रगती किती मोठ्या प्रमाणावर झाली, यावर आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेता येऊ शकते. ही एवढी सगळी आधुनिकीकरणाची वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढचा एक प्रश्न उपस्थित होतो, की आधुनिकीकरणाची कारणं कुठली आहेत? की कोणत्या कारणांमुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होते किंवा आधुनिकीकरण घडून येतं? त्याच्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतल्याशिवाय आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरुवातच होत नाही. आता तुम्ही शिक्षण कुठलं म्हणणार? शिक्षण हे ट्रॅडिशनल असू दे, शिक्षण हे तंत्रज्ञानामध्ये असू दे, अगर तुम्हाला दिलेलं शिक्षण जे आहे ते तुमच्या परंपरागत जीवन मूल्यातून असू दे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, लक्षात घ्या. ज्या समाजामध्ये शिक्षणाचा चांगला प्रसार झालाय, आपण सरसकट असं म्हणू शकतो, की त्या समाजामध्ये सामाजिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तुम्ही साधं उदाहरण घ्या, तुमच्या शेजारी-पाजारी असलेली लोकं घ्या, की ज्या घरामध्ये लोकं शिकलेले आहेत, त्या लोकांचं सामाजिक जीवनमान वाढलेलं दिसून येतं. ते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. ते आपलं राहणीमान उंचावलेले दिसतात. त्यामुळं आधुनिकीकरणाची प्रक्रिया घडून येण्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठं कारण आहे. ज्या समाजामध्ये शिक्षण नाही, त्या समाजामध्ये आधुनिक जीवन मूल्य तुम्हाला बघायला मिळणार नाही. ग्रामीण भाग हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ग्रामीण आणि शहरी भागाची तुम्ही तुलना करा, तुम्हाला फरक लगेच दिसेल. शहरी भागामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला असतो, त्यामुळे बाकी गोष्टी सगळ्या येतात आणि शिक्षण नाही ग्रामीण भागामध्ये, त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये कमतरता तिथं दिसते. त्यामुळे आधुनिक प्रक्रिया घडून येण्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा घटक आहे किंवा कारण आहे. जनसंज्ञान म्हणजे लोकांमध्ये कम्युनिकेशन. आधुनिकीकरणाची प्रक्रिया
किंवा दळणवळणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर होते आणि व्हायला पाहिजे, तर आपल्याला आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात घडते. संदेशवहनाची प्रक्रिया आजच्या मॉडर्न जगामध्ये किंवा आजच्या जगामध्ये संदेशवहन हे, आणि ते संदेशवहन कधी खूप मोठ्या मास पातळीवर, म्हणजे सर्व लोकांच्या पर्यंत ती दळणवळणाची प्रक्रिया पोचली पाहिजे. आजचं जर मोबाईलचं जर आपण एक उदाहरण बघितलं, तर मोबाईलनं प्रचंड मोठी क्रांती केलेली आहे आणि आपण असं म्हणू शकतो की मोबाईलमुळं खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरणाची प्रक्रिया काय झालेली आहे, वाढायला खूप मोठी मदत झाली आहे. कारण मोबाईलच्या माध्यमातून टीव्ही, न्यूजपेपर, बोलणं, व्हिडिओ कॉलिंग ह्या सर्व गोष्टी, शिक्षण, म्हणजे आज शिक्षण देखील आज जे आपण करतो ते मोबाईलच्या माध्यमातून घ्यायला लागलोय. त्यामुळं जनसंज्ञा म्हणजे लोकांशी संवाद साधण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल त्या समाजामध्ये आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला असेल. रेल्वे, रस्ते, विमानसेवा या सर्व प्रक्रियांचा मोठ्या प्रमाणावर ज्या समाजामध्ये वापर होतो, कम्युनिकेशनच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर ज्या समाजामध्ये वापर होतो, त्या समाजामध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडते. तुम्ही सरळ बघा, गेल्या 5-10 वर्षामध्ये मोबाईल या तंत्रज्ञानाचा वापर कम्युनिकेशनसाठी किती मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. म्हणजे त्या मोबाईलनं मानवी समाजावर प्रचंड मोठा परिणाम पडलेला आहे आणि ही दळणवळणाची, ही कम्युनिकेशनची साधनं जेवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जातील, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर वाढेल, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरणाची प्रक्रिया वाढेल. हे त्याचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे राष्ट्रवादी विचारसरणी. आता या राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये केवळ आपल्या स्वतःपुरता विचार करणं अभिप्रेत नाही, लक्षात घ्या. आधुनिकीकरणाची प्रक्रिया घडत असताना राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये केवळ मी आणि माझा देश नाही, तर त्याच्यामध्ये मानवी मूल्य खूप मोठ्या प्रमाणावर अभिप्रेत आहेत. ज्या समाजामध्ये केवळ आपल्या स्वार्थी, आपल्या देशापुरता मर्यादित विकास न करता संपूर्ण मानव जातीचा विकास ज्यांना अभिप्रेत आहे, असा विचार करून जो समाज पुढे जातो, जी लोक पुढे जातात, त्या समाजामध्ये आधुनिकीकरणाच्या विचारसरणीचा, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा वाढ मोठ्या प्रमाणावर होते. इथं तुम्हाला त्या शब्दांवरून असं वाटेल कदाचित की मी आणि माझा देश एवढं पुरतं मर्यादित आपल्याला विचार करायचा नाही, तर राष्ट्रवादामध्ये कोण येणार आहे? माझ्या बरोबरच माझ्या समूहातील सर्व लोक, माझ्या देशातील सर्व लोक, आणि माझ्या देशातील म्हणजे तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांताचा, कुठल्या भाषेचा एवढ्या पुरतं मर्यादित नाही, तर सर्वच लोक ही माझी आहेत, ही भावना त्याच्यामध्ये आहे. आणि अशा विचारसरणीचा ज्या समाजामध्ये विकास होतो, तिथं आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेनं वाढ होते. लक्षात घ्या, हे खूप मोठं कारण आहे राष्ट्रवादी विचारसरणी. चौथं नंबरचं कारण आहे म्हणजे दैवी गुणाधिष्ठित नेतृत्व. आता दैवी म्हणजे बघा, दैवी या अर्थाचं परंपरागत देव या अर्थानं नाही. असं एक नेतृत्व की ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण समाज त्याच्या पाठीमागे जातो. मग असं व्यक्तिमत्व काय करतं लोकांना, की आपल्या विचारसरणीनं प्रभावित करतं आणि जुन्या परंपरा, जुनी जीवनमूल्य, म्हणजे जी कर्मकांडावर आधारित असतील ती सर्वच जीवनमूल्य वाईट नसतात. लक्षात घ्या, की जी जीवनमूल्य वास्तविकतेचा आधार करत नाहीत, तर्कावर आधारित नाहीत, अशा तर्कावर आधारित नसणाऱ्या जीवनमूल्यांना दैवी गुणाधिष्ठित जे नेतृत्व आहे, त्यांचा नेतृत्व करणारा जो नेता आहे, तो त्यांना सोडायला कारणीभूत ठरतो. आता उदाहरणार्थ तुम्ही अशा अनेक उदाहरणं तुम्हाला घेता येतील. महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील, की अशी अनेक लोक आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला नेहरूंचं नाव घेता येतील. असे अनेक लोक आहेत की या लोकांनी आपल्या व्यक्तिमत्वानं, आपल्या विचारसरणीनं
संपूर्ण समाज व्यवस्थेला प्रभावित करण्याचं काम केलं आणि नव्या समाज व्यवस्था कशा पद्धतीने जावी. कार्ल मार्क्स सारखं नाव आहे की अशा लोकांच्यामुळं जी एक संकुचित किंवा कुंठित असणारी समाज व्यवस्था एका बदलाच्या प्रक्रियेनं पुढे जाते. त्यामुळं अनेक समाजांमध्ये अशी माणसं निर्माण होतात, अशी नेतृत्व निर्माण होतात की ज्या नेतृत्वाच्यामुळे संपूर्ण समाज बदलायला कारणीभूत ठरतो. त्यामुळं अशा दैवी गुणाधिष्ठित दैवी गुणाधिष्ठित म्हणजे आपण जसं देवावर विश्वास ठेवतो तसं त्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर, त्यांनी सांगितलेल्या विचारसरणीवर आपण म्हणजे समाज जो आहे तो प्रगती करतो किंवा आपलं पुढचं कार्य करत राहतो. त्याच्यामुळे देखील आधुनिकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि 5 नंबरचं कारण आहे म्हणजे निग्रहात्मक सत्ता. कोणत्याही समाजाची जी काय सत्ता असते समाजामध्ये देशाची, त्या सत्तेवर असणारी जी लोक आहेत ती निर्णय कशा प्रकारची घेतात, ती आपल्या भूमिकांशी ठाम असतात का किंवा आधुनिक मूल्यांचा स्वीकार करून त्या मूल्यांना ती चिटकून असतात का, याच्यावर देखील आधुनिकीकरणाची प्रक्रिया अवलंबून आहे. बघा, पाकिस्तान सारखा देश आहे की ज्याची निर्मितीच धर्मावर झालेली आहे. इथं काय होतं, या देशांमध्ये आधुनिक जीवन पद्धतीचा जरी तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा जरी वाढ झाली असली तरी देखील तिथं आपल्याला वैचारिक वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळं त्यांच्या देशातील ज्यावेळी तुम्ही जर नेता किंवा कार्यकर्ता जर बोलताना तुम्हाला बघायला तर इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह 10 वेळा म्हणणार. म्हणजे की स्वतःचे काय करतात ना ह्याला त्या काहीच किंमत नाही, की अल्लाहनं सगळं केलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. अशा पद्धतीच्या मानसिक गुलामगिरीमध्ये ती जगत असतात. त्यामुळं तो जो समाज जो आहे तो समाज आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रगती करू दिसत नाही. म्हणजे जिथं धर्मनिरपेक्षता तत्व जे आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतं, की त्या समाजाची सत्ता ज्या लोकांच्या हातामध्ये असते ती लोक कसा विचार करतात त्यावर त्या समाजाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया अवलंबून असते. जी लोक मानवी मूल्य आणि आधुनिक मूल्यांचा स्वीकार करतात त्या समाजामध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढलेली किंवा झालेली दिसते. लक्षात आलं? तर ही 5 कारणं आहेत की जिथं ज्या कारणांमुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. पुढचा भाग आहे की आधुनिकीकरणाची विविध क्षेत्रे. याची फक्त तुम्हाला मी नावं 1-2 वाक्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण करून सांगत जाणार आहे. कारण आपण याची चर्चा आता आपण गेल्या तासभर जी करतोय ती ही सर्वच करतोय. मग आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत? आधुनिकीकरण म्हणजे उद्योगधंद्यांची मोठी वाढ, बाजारपेठीय अर्थव्यवस्था, मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा इथं तुम्हाला दिसतील. म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा दिसतात आर्थिक क्षेत्राचा विकास करत असताना. प्राथमिक क्षेत्रांचा विकास म्हणजे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत माणसाला लागणाऱ्या अशा प्राथमिक क्षेत्रांची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली असते. त्याच्याबरोबर तिथं कृषी विकास म्हणजे शेतीचाही विकास मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. नव्या आर्थिक संस्था म्हणजे जिथं जिथं मानवी व्यवहार आणि विनिमय आहे अशा नव्या आर्थिक संस्थांमध्ये सेवा सेक्टरचा मोठ्या प्रमाणावर वाढ, ह्या उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणावर वाढ तिथं मोठ्या प्रमाणावर दिसतं. श्रमविभाजन म्हणजे मोठ्या प्रमाणावर श्रमविभाजन म्हणजे अनेक उद्योगधंद्यांचा जर विचार केला तर अशी अनेक क्षेत्र आहेत की जिथं म्हणजे तिथं श्रमविभाजनाशिवाय पर्याय नसतो. म्हणजे तिथं फक्त एकाच गोष्टीची त्यांनी निर्मिती करायची. म्हणजे जसं आपण एखादी गाडी आहे किंवा मोबाईल आहे तर मोबाईलची स्क्रीन निर्मिती करणारा एक कारखाना, त्यातला कॅमेरा निर्मिती करणारा एक कारखाना, त्याच्यातलं जे जे काय इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्याच्यामध्ये ज्या आहेत म्हणजे ट्रान्झिस्टर आहे, समजा डिस्प्ले आहे, त्याचं बॅक कव्हर आहे, त्याच्यात आपला आवाज येतो स्पीकर किंवा माईक, म्हणजे एवढं विशेषीकरण आहे, एवढं समाज त्याच्यामध्ये आहे की जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या निर्मिती करणारे कारखाने आणि तेवढंच त्यांनी करायचं. समजा कपड्याचं झालं तर कॉलर तयार करणारे लोक वेगळे,
हाताचं कप तयार करणारी लोक वेगळी, शिवणारी लोक वेगळी. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर श्रमविभाजन हे आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरणाच्या बाबतीत दिसतं. आणि अजैविक शक्तींचा वापर, अजैविक म्हणजे आपण जे सोलार आहे, अणुऊर्जा आहे, या ऊर्जांचा मोठ्या प्रमाणावर वापर त्या क्षेत्रामध्ये केला जातो आणि आर्थिक विकास आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथं झालेला दिसतो. हे आर्थिक क्षेत्रामध्ये झालेलं आधुनिकीकरण. दुसरं आहे राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण प्रक्रिया कशी समजून घेणार? ते राज्य निधर्म असले पाहिजे. निधर्मी म्हणजे तिथं कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा प्रभाव, म्हणजे जसं पाकिस्तान आणि भारत. पाकिस्तान हे इस्लामिक स्टेट आहे, भारत हे निधर्मी राज्य आहे. हे हिंदूंचं राज्य नाही, हे हिंदू राष्ट्र नाही, हे सर्व धर्माच्या लोकांचं राष्ट्र आहे. म्हणजे तर आपण त्याला आधुनिकीकरण झालं असं म्हणतो, निधर्म राज्य. 2 नंबरचं आहे कल्याणकारी राज्य. कल्याणकारी म्हणजे समाजातील शेवटच्या लोकांची काळजी घेणारं राज्य, त्याला कल्याणकारी राज्य. त्याच्या आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा सगळ्यांची पूर्तता त्या राजकीय व्यवस्थेनं करायला पाहिजे, त्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो. कायद्याचे राज्य, बघा संविधानानं घालून दिलेल्या नीती नियमाप्रमाणे राहणं, कायद्यांची अंमलबजावणी असणं, म्हणजे इथल्या सर्वसामान्य माणसाला असं वाटायला पाहिजे की मी न्यायालयात गेल्यावर, मी कोर्टात गेल्यावर, मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मला न्याय मिळेल आणि या सर्व संस्थांवर त्याचा विश्वास असेल. अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या भारतीयाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होते की मला या सर्व गोष्टींवर विश्वास राहिलेला आहे का? त्यामुळे आधुनिक राज्य जर म्हणायचं असेल तर तिथं कायद्याचं राज्य असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला विश्वास वाटला पाहिजे की मला तिथे न्याय मिळेल. पुढचं आहे लोकशाही राज्य. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. लोकांनी निवडून दिलेल्या फक्त सरकारचं राज्य नव्हे, तर ते आपले प्रतिनिधी आहेत, ते म्हणजे सर्व काही नव्हे. म्हणजे मोदी म्हणजे सरकार, मोदी म्हणजे सर्व काही, याला लोकशाही राज्य म्हणायचं नाही. अलीकडच्या काळामध्ये सगळंच म्हणजे मोदी, आपल्याला दुसऱ्या मंत्र्याचं नाव देखील माहित नाही, सगळीकडे तोच. एकटा येतो रात्री 8 वाजता, नोटाबंदी जाहीर करतो, जीएसटी जाहीर करतो, लॉकडाऊन लावतो, कुणालाही विचारत नाही. याला आपण काही लोकशाही राज्य म्हणायचं नाही, हे हुकुमशाहीकडे चाललेलं राज्य आहे, लक्षात घ्या. तर मग लोकशाही जर राज्य असेल तर जनतेला विचारलं जातं, विरोधी पक्षांना विचारलं जातं, विरोधी तुमची जरी लोक असतील तरी त्यांच्या मतांचा तेवढाच अधिकार विचार केला जातो, त्यांना देखील तेवढा अधिकार आहे असं म्हटलं जातं. गेल्या 7-8 वर्षामध्ये हजारो पत्रकार, हजारो साहित्यिक यांच्यावर विचारवंत यांनी देशद्रोहाचं गुन्हे टाकल्यात. त्यांनी विद्यार्थी सोडलेले नाहीत, विद्यार्थ्यांच्यावर देखील देशद्रोहाचं गुन्हे टाकलेले आहेत. त्यामुळं लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये अशा प्रक्रियेला कुठल्याही पद्धतीचं स्थान नाही, लक्षात घ्या. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण कधी झालं आपण म्हणतो, तिथं लोकांचं राज्य असेल. प्रशासन म्हणजे तिथले प्रशासन चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल, केवळ सरकारच ऐकणारं प्रशासन नको, आपलं मनमानी कारभार करणारं लोक नको, तर लोकांचं काम करणारं प्रशासन असायला पाहिजे. आणि त्या देशातलं जे राष्ट्रराज्य आहे ते राज्य लोकांना आपलं वाटलं पाहिजे. हे माझं राज्य आहे, हा माझा देश आहे, मी तिथल्या सर्व गोष्टींबद्दल बोलू शकतो, अधिकारानं बोलू शकतो, माझ्या सर्व गरजांची इथं पूर्तता चांगल्या पद्धतीने होते, असं लोकांना वाटलं पाहिजे. तरच आपण तिथं म्हणू शकतो की त्या राजकीय क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण झाले. पुढचं आहे सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण, मुक्त स्तरीकरण. मुक्त म्हणजे इथं गरीब श्रीमंत कोण असणार नाही, एखादा व्यक्ती गरिबीतून वर, जाती व्यवस्था असणार नाही, अशा पद्धतीचं मुक्त पद्धतीचं सामाजिक स्तरीकरण असलं पाहिजे जर आधुनिकीकरण बघायचं झालं तर. तिसरा आहे 2 नंबरचा आहे नागरीकरण. नागरीकरण म्हणजे केवळ शहरांचा विकास नाही, तर नागरीकरण म्हणजे सामाजिक जीवन मूल्यांचा वाढ, विकास त्या समाजामध्ये झालेला असला पाहिजे. 3 नंबरचा आहे औपचारिक संस्था. म्हणजे ज्या आपल्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे, त्यांचं चांगलं वर्तन असलं पाहिजे. त्या औपचारिक संस्था
काय असल्या पाहिजेत की लोकांचं कल्याण साधणाऱ्या असल्या पाहिजेत आणि त्यांची कार्यपद्धती चांगली असली पाहिजे, तर आपण त्यांना आधुनिकीकरण म्हणतो, म्हणजे सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण. 4 नंबरचा मुद्दा आहे सामाजिक संस्थेत बदल. ज्या काही आपल्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला असला पाहिजे आणि त्या सामाजिक संस्थांचा उद्देश हा व्यक्तीचं कल्याण असला पाहिजे. पुढचा आहे मानवी नवीन मूल्य. नवीन मूल्य म्हणजे सामाजिक न्याय, स्वतंत्रता, बंधुता या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. केवळ माझं ते माझं आणि दुसऱ्याचं पण माझं ही दृष्टी असता कामा नये, तर माझ्या बरोबर दुसऱ्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, त्यांचे देखील हक्क आणि अधिकार आहेत, हे मान्य केलं पाहिजे. म्हणजेच नवीन मूल्य स्वीकारली पाहिजेत. सामाजिक सहिष्णुता म्हणजे दुसऱ्याप्रती बंधुभाव, दुसऱ्याप्रती आदर. नाहीतर तो धर्माचा आहे, तो दाढीवाला आहे, तो गोल टोपीवाला आहे, ही देशाची दुश्मनच आहेत, अशा पद्धतीची भूमिका नसावी. दुसऱ्याकडे प्रेमानं आदरानं बघण्याची भावना असायला पाहिजे. दोघांच्या. नाहीतर तो त्याची सांस्कृतिक जीवनमूल्य वेगळी आहेत आणि माझी वेगळी आहेत म्हणून आपण एकमेकाच्या विरोधीच आहोत, अशा पद्धतीची भूमिका घेता कामा नये. दळणवळण आणि आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक संपर्काची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये सुलभता असायला पाहिजे, ती सर्वांच्या सोयीची असली पाहिजे आणि एकूणच समाजाचं जे आरोग्य आहे ते चांगलं असलं पाहिजे. सर्वांना गुण्यागोविंदानं राहता आलं पाहिजे, मुक्तपणे संचार करता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण या पद्धतीने आपण विचार करतो. म्हणजे इथं आपण राजकीय क्षेत्रातील आधुनिकीकरण, आर्थिक क्षेत्रातील आधुनिकीकरण आणि सामाजिक क्षेत्रातील आधुनिकीकरण या गोष्टींचा विचार केलेला आहे. याचा पुढचा भाग आहे काय, तो म्हणजे आधुनिकीकरणामुळे पण आधुनिकीकरणाची प्रक्रिया समजून घेत होतो आणि त्यामध्ये आपण आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाच्या व्याख्या, आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये, त्याची कारणे, यासोबतच आधुनिकीकरणाचे जे विविध क्षेत्र आहेत त्यावर नेमका कोणत्या पद्धतीने प्रभाव पडलेला आहे, याच्यामध्ये आर्थिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे किंवा प्रभाव पडलेला आहे की ज्याच्यातून सामाजिकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे असं आपण म्हणतो, त्याचीही चर्चा आपण मागच्या तासाला केलेली आहे. आता आपण आधुनिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेणार आहोत. आता ज्यावेळी आधुनिकीकरणाची प्रक्रिया सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने आपण समजून घेतोय, त्यावेळी परिवर्तन हे जसं तुम्हाला सकारात्मक झालेलं दिसतं तसं तुम्हाला ते नकारात्मक स्वरूपाचं देखील झालेलं दिसणार. त्यामुळं ज्या चांगल्या गोष्टींचा आपण विचार केला त्यासोबतच आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने मानवी समाजावर किंवा मानवी सामाजिक संबंधावर जे निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेले आहेत, जे नकारात्मक सामाजिक दुष्परिणाम झालेले आहेत, त्याचा आपल्याला या भागामध्ये आढावा घ्यायचा आहे. तर पहिला जो प्रभाव आहे किंवा जी झालेली समस्या आहे, व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आता ज्यावेळी आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया बघतो त्यावेळी असं आपण म्हणतो की त्या समाजामध्ये तंत्रज्ञान आणि यंत्र यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला असायला पाहिजे, तर तो आपण समाज आधुनिक झाला असं आपण म्हणतो. मग ज्या समाजामध्ये तंत्र आणि यंत्र किंवा तंत्रज्ञान किंवा यांत्रिक सामुग्री यांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला, त्यावेळी त्या वापरामुळे व्यक्तींच्या मधील असणारे जे सामाजिक संबंध होते त्याच्यावर खूप मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. याचं सर्वात मोठं एक्झाम्पल म्हणजे तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल आहे. या मोबाईलमुळे काय झालेलं आहे की आपण सामाजिक जी मीडिया आहे, म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आणखी जी तुम्ही कोणती संदेश वहनासाठी जी साधनं वापरता त्यांच्या माध्यमातून तुम्ही हजारो किलोमीटर लांब असलेल्या तुम्ही मित्रपरिवारांशी
कनेक्टेड असता, मात्र तुमच्या शेजारी असलेल्या व्यक्तीशी, शेजारी असलेल्या माणसाशी तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तुम्ही संबंध प्रस्थापित करत नाही. म्हणजे जरी तुम्ही एक नेहमी चित्र असं बघता, 4 मित्र जरी एकत्र आले, पूर्वी ज्यावेळी मोबाईल नव्हता त्यावेळी 4 मित्र एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं व्हायचं. पण आज बोलणं जरी एकमेकाच्या जवळ जरी बसले तर त्यांचं संदेशवहन आज मोबाईलच्या माध्यमातून होते. म्हणजे या तंत्रज्ञानाचा मानवी सामाजिक संबंधावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. घरामध्ये 4 व्यक्ती, 4 मोबाईल, 4 जण 4 कोपऱ्यामध्ये, अशा पद्धतीचं चित्र आज घराघरामध्ये बघायला मिळतंय. टीव्हीचा तशा पद्धतीचं इम्पॅक्ट आहे. बाकी सर्व जी यांत्रिकीकरणामुळे निर्माण झालेली स्थिती आहे त्या सर्वांच्यामुळं व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आपणास दिसून येते. त्याचे जे होणारे दुष्परिणाम आहेत मानवी सामाजिक संबंधाच्या अनुषंगानं, ते आपल्याला भविष्यात यांच्याही पेक्षा खूप भयावह बघायला मिळतील. म्हणजे काय झालंय बघा, आज एखादी व्यक्तीनं, समजा तुमची मैत्रीण आहे आणि तुमचा वाढदिवस आहे, तुमच्या मैत्रिणीनं तिच्या मोबाईलच्या स्टेटसला तुमचा वाढदिवस आहे म्हणून जर मेसेज ठेवला नाही तर आज तुम्हाला वाईट वाटतंय. जर समजा किंवा तिनं तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केला नाही, शुभेच्छा केला नाही, तर तुम्हाला वाईट वाटतंय. हे जे परिणाम जे आहेत ना, हे परिणाम प्रचंड मोठे भयानक असणार आहे. म्हणजे आपण एका आभासी जीवनामध्ये जगतोय. आता तुम्ही आम्ही तास जो घेतोय ना, त्याच्यामध्ये मला अजिबात बिलकुल इंटरेस्ट नाही. फक्त ही परिस्थिती आहे, आपल्याला काही करता येत नाही, म्हणून एक सोय म्हणून मी या तंत्रज्ञानाचा वापर करून मी तुम्हाला शिकवायला इथं बाध्य आहे. लक्षात घ्या, मला मनापासून ही शिकवण्याची पद्धत आहे ती मला अजिबात आवडत नाही. याचं कारण असं आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन किंवा मी जे काय शिकवा लागलोय ते शिकवलेलं तुम्हाला कितपत समजलंय किंवा कितपत समजलेलं नाही याचं मला 0% आकलन होते. मला काहीही आकलन नाही. म्हणजे माझं लेक्चर तुम्हाला आवडतंय का नाही हे ज्यावेळी मी वर्गामध्ये असतो त्यावेळी मला पटकन कळतं, पण मला आता ते त्यातलं जराही काय आकलन होत नाही. म्हणजे या तंत्रज्ञानामुळं काय झालेलं आहे, व्यक्ती आणि व्यक्तींच्या मध्ये असणार, आता समजा जे गुरु शिष्याचं जे नातं आहे, ते नातं जे तुम्ही समोरासमोर जे असतानाच जे असतं ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. फक्त एकमेकाच्या गरजा भागवण्याचं काम चालू आहे, इथं वेळ मारून न्यायचं चालू आहे. म्हणजे ही मी तुम्हाला एक छोटू एक्झाम्पल देतोय. असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार लोक आहेत, एवढ्या अवाढव्य पद्धतीच्या इंडस्ट्री आहेत, आपल्याला पटणार नाही, अनेक वर्ष 20-20 वर्ष एक व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच प्रकारचं काम करत असते. याच्यामुळं झालेलं काय असतं की त्याच्या मनामध्ये देखील त्या कामाविषयी तिटकारा निर्माण होतो. म्हणजे जरी त्या व्यक्तीला त्या कारखान्यामध्ये काम करायला जाऊन जरी त्याला तर त्याला पगार जरी मिळत असाल, मोबदला जरी मिळत असला, तरी देखील काय होतं की ते एक प्रकारचं एकसुरी काम करत असल्यामुळं त्या कामामध्ये त्याला अजिबात ठराविक कालखंडानंतर अजिबात इंटरेस्ट राहत नाही. त्यामुळं या तंत्रज्ञानात्मक प्रगतीच्या मुळे तुम्हाला एका बाजूला तुम्हाला चांगले परिणाम जरी दिसत असले तरी देखील व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि व्यक्ती यांच्यामध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचा सामाजिक दुभंगले पण तुम्हाला बघायला मिळेल. निरागसता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय की ठीक आहे, करायचं म्हणून करायचं, इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला काय झालेल्या आहेत ते बघायला मिळतात. त्यामुळं आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा ज्यावेळी आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट ज्यावेळी म्हणतो, त्याचे जे दुष्परिणाम म्हणतो, त्याच्यातला हा सगळ्यात मोठा सेटबॅक आहे आधुनिक तंत्रज्ञानात्मक जीवन पद्धतीचा, की व्यक्ती व्यक्तींच्या मध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. मग तुम्ही मला सांगा, व्यक्ती व्यक्तींच्या मध्ये जर दुरावा, त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? म्हणजे तुम्ही एका घरामध्ये तुम्ही बसल्यानंतर 4 माणसं जर समजा टीव्ही आणि मोबाईल मध्ये जर गुंतले असतील तर त्यांच्यामध्ये बोलणं कधी होणार? त्यांच्यामध्ये आपलेपणाची किंवा मग कधी फक्त कामापुरतं लोकांनी एकत्र यायचं का? तर ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये व्हायला लागल्यात आणि भविष्यातील त्याचं जे चित्र असणार आहे ते खूप भयंकर असणार आहे. त्यामुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आधुनिकीकरणाचा
असं मला वाटतं. तो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. 2 नंबरचा झालेली समस्या ते म्हणजे सामाजिकरणात बाधा. आता सामाजिकरण म्हणजे काय, की व्यक्ती जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याला अनेक गोष्टींची गरज असते आणि ह्या गरजा व्यक्तीच्या कुठं पूर्ण होतात, कुटुंब आणि समाजामध्ये पूर्ण होतात. ज्यावेळी व्यक्ती लहान असते त्यावेळी तिचं संगोपन काय होतं, घरामध्ये होतं आणि जसजशी ती मोठी व्हायला लागते तशी ती मित्र, शाळा आणि समाज, शेजारी पाजारी यांच्या सहवासात राहत राहत ती एका टप्प्यामध्ये आपलं सामाजिककरणाची प्रक्रिया घडून हे आपण बघितलेल्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये. मात्र ह्या आधुनिक जीवन पद्धतीमुळं या सामाजिककरणाच्या प्रक्रियेमध्ये काय बाधा निर्माण झाली आहे का? याचं पहिलं एक्झाम्पल आणि आपण सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुटुंब हा सर्वात महत्वाचा घटक मानतो. जर कुटुंबामध्येच जर अशा पद्धतीच्या परिणाम झाला असेल, त्यांच्यामधले संवाद कमी झाला असेल, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कुटुंबातील लहान मुलांच्यावर देखील व्हायला सुरुवात होते. लक्षात घ्या, कुटुंब जर दुभंगला असेल तर कुटुंबामध्ये जर संवाद नसेल तर साहजिकच कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या वातावरणाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. तेच तुम्ही कुटुंबाच्या बाहेरून तुम्ही ज्या मित्रपरिवारांच्या मध्ये जाल, तुम्ही शेजाऱ्या पाजारांच्या मध्ये जाल, त्यावेळी देखील तुम्ही अजून ग्रामीण भागामध्ये आहे अजून आपल्याला इतका त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणजे आपण अजूनही शेजारी पाजाऱ्यांच्या घरी जातो, एकमेकांशी बोलतो. हल्ली तेही प्रमाण आता कमी आले बऱ्यापैकी. पण तुम्ही जर शहरी भागामध्ये बघायला मिळाला तर तुम्हाला शेजारच्या खोलीमध्ये कोण राहतो फ्लॅटमध्ये त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. एका घरामध्ये लोक आतमध्ये गेलीत की जे दार बंद असतं ते दुसऱ्या दिवशी त्यांचं जर काम काय असेल कामाच्यासाठी त्याच दार उघडतात, कामाला निघून जातात, संध्याकाळी येतात, पुन्हा आपल्या घरामध्ये बसतात. त्यामुळं समाज म्हणून एकमेकाला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, एकमेकाला मदत करण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रियेला खीळ बसतोय. दुसरी गोष्ट जी आहे, कारण याचं कारण काय बघा, की मला आता बरचसं सगळं मिळते तंत्रज्ञानाच्या आधारे. म्हणजे आज तुम्हाला म्हणजे आत्ताच्या जगात बघितलं तुम्हाला झोमॅटो आहे, स्विगी आहे किंवा आणखी कुठे कुरिअरची अमेझॉन सारखं आहे, फ्लिपकार्ट सारखं आहे. तुम्हाला काहीही मागवता येतं. तुम्ही एका फोनवर काय करायचं, तुम्ही तुमच्या ऑर्डर बुक करायच्या. तुम्ही आता जेव्हा तुम्हाला वाटलंय की तुम्ही स्विगीची जाहिरात बघत असाल बघा टीव्हीवर, तुम्हाला 2 गुलाबजामुन पाहिजे असलं ना तरी तुम्हाला ऑर्डर केला तर 2 गुलाबजामुन तुम्हाला तुमच्या घरामध्ये येणार. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला समजा एखाद्याची कुठली ती तात्काळ गरज आहे, ती तुमच्याजवळ नाही आहे, तर तुम्ही काय करणार? आता याच्या आधी आपण काय करत होतो की शेजाऱ्याकडे जाणार आणि म्हणणार की मला जर अशा ह्या गोष्टी आता माझ्याजवळ संपल्यात आणि तुम्ही मला द्या, मी तुम्हाला माझ्याकडे आल्यानंतर देतो. मात्र आज शहरामध्ये एवढ्या फॅसिलिटी निर्माण झालेल्या आहेत की तुमच्या तंत्रज्ञानाकडे तुम्हाला घरातून बाहेर जायची गरज नाही. तुम्ही घरातल्या मोबाईलवरून तुम्हाला जे पाहिजे हवंय ते तुम्ही मागवू शकता. म्हणजे याचा परिणाम काय झालाय की तुमच्या सामाजिक संबंधावर झालाय. तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी असणारा तुमचा संबंध तुटलेला आहे. त्याच्यामुळं तो जो एक समाज म्हणून एकत्र बांधण्याची जी स्थिती आहे त्याला देखील छेद गेलाय. दुसरं सामाजिकरणाच्या बाबतीतला जर आपण विचार करायला गेला तर शाळा महाविद्यालयाचं आजचं स्वरूप बघा. या आधुनिक जीवनशैलीमुळं त्याच्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बदल झालेला दिसतोय की आज जे पूर्वीचं शाळेमधलं वातावरण असायचं किंवा शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं जे असणारं रिलेशन असायचं, त्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून या सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधामध्ये तुम्हाला खूप मोठा बदल झालेला दिसून येतोय. त्यामुळं आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा आपल्याला एकीकडं चांगला परिणाम दिसत असला तर तो त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा सामाजिकरणाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला समजून घेता येऊ शकतो. 3 नंबरचा प्रभाव आहे आणि किंवा परिणाम त्याला असं म्हणता येईल की असंतोषाची निर्मिती. असंतोष म्हणजे कोणत्या अंगानं, की आधुनिक तंत्रज्ञानाची जसजशी वाढ झाली आणि त्याचा वापर करून तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची निर्मिती करायला गेल्यामुळं जे काम करायला पूर्वीच्या कालावधीमध्ये की एक काम करायला समजा 100 माणसं लागत असतील, आज एक मशीन आणलं, एक यंत्र आणलं की ते फक्त चालवायला त्याचं मेंटेनन्स करायला 10 ते 12 माणसांमध्ये काम होऊन जातं. 90 माणसांना आज एक मशीन घरात बसवतो.
याचा परिणाम असा होतो की एकीकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, त्यांना रोजगाराची प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र यांत्रिकीकरणामुळं काय झालेलं आहे, अनेक व्यक्तींचं काम एक मशीन करत असल्यामुळं अनेक लोकांचे रोजगार गेले. दुसरी गोष्ट, ते गेलेल्या रोजगाराच्या जागी दुसऱ्या रोजगारांची निर्मिती झाली नसल्यामुळं लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना, म्हणजे त्यांच्यामध्ये खदखद की मी मी शिकलोय, मी मोठा झालोय, मी काम करायला सक्षम आहे, पण मला काम करायला साधनच नाही. मी काम कसलं करायचं? मग जर काम नाही केलं तर मला रोजगार मिळणार नाही. रोजगार केल्यानंतर माझं अर्थार्जन चालणार नाही. अर्थार्जन चालणार नाही तर माझा पोटाचा प्रश्न निर्माण होईल. या सगळ्याचा परिणाम जो आहे, या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूण समाजामध्ये असंतोषाचं वातावरण तयार होतं. त्यांना की बाबा मला जर रोजगारच नसेल तर एक प्रकारची खदखद समाज व्यवस्थेमध्ये बघायला आपल्याला निर्माण होईल. हे त्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीतून आलेली स्थिती आहे आणि ही प्रक्रिया जगभर घडताना दिसते. भारतासारख्या देशात तरी लक्षात घ्या, 135-40 कोटी जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला आणि आज आपण जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये सर्वाधिक तरुण माणसांचा वर्ग जो आहे, अशा माणसांना जर रोजगार नसेल तर मग या असंतोषातून गुन्हेगारी, चोरी यासारख्या दुसऱ्या वाईट प्रथांची निर्मिती होते. अलीकडच्या काळामध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून एकमेकांचे खून केले जातात. क्षुल्लक कारण, त्यानं माझ्याकडे बघितलं, त्यानं माझं ₹100 घेतलं आणि ₹5,000 त्यांनी ₹10,000 आज एकमेकांचा खून. कारण वातावरणच तसं आता निर्माण झालेलं आहे. ते एकमेकाशी संबंधित आहे सगळं, लक्षात घ्या. त्यामुळं समाजामध्ये जी नैराश्याचं वातावरण जे आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळतं. त्याचा परिणाम जो आहे, असंतोष निर्माण झाल्यामुळे जे पुढचं जे कारण आहे ते म्हणजे संघर्ष निर्मिती. त्या असंतोषाचंच रूपांतर पुढच्या याच्यामध्ये काय होतं, संघर्षामध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी बँकिंग सेक्टरमध्ये कॉम्प्युटरचा वापर मोठा केला जात नव्हता. मात्र ज्यावेळी कॉम्प्युटर आले आणि सगळ्या बँका आणि सगळं सिस्टम ज्यावेळी कॉम्प्युटरायझ्ड झालं, त्यावेळी अनेक लोकांना ते जे कॉम्प्युटर जे आहे ते कॉम्प्युटर चालवायला येत नव्हतं ते आणि त्यांचे रोजगारही गेले. त्याच्यामुळे देखील अनेक लोकांचे रोजगार गेल्यामुळं त्यांना काय झालं, त्यांच्या मनामध्ये देखील अशा पद्धतीचे संघर्षाची भूमिका निर्माण झालेली आपणास दिसते. म्हणजे एका बाजूला तुम्हाला विकास, दुसऱ्या बाजूला ह्या अशा पद्धतीच्या गोष्टीची निर्मिती झालेली दिसते. 5वा घटक आहे तो म्हणजे सांस्कृतिक पाश्चात्य. सांस्कृतिक पाश्चात्य म्हणजे काय, की आधुनिकीकरण आधी तो तुमच्या घराघरामध्ये तुम्हाला हा फरक किंवा हा जो डिस्टन्स आहे, गॅप आहे, तो बघायला मिळेल. पाश्चात्य म्हणजे गॅप, म्हणजे आपल्या आधीची जी पिढी आहे त्यांना मोबाईल, इंटरनेट ह्या बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या नव्हत्या. आपलं जन्म अशा कालखंडामध्ये झालेला आहे की अशा कालखंडामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला अगदी लहानपणापासूनच आपण त्या बघतोय, हाताळतोय आणि त्याचा वापर करतोय. त्यामुळे होतं काय, की नेहमी मागची पिढी जी असते आणि पुढची पिढी जी असते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा गॅप निर्माण होतो. म्हणजे तुम्हाला नेहमी तुमच्या मोठ्या लोकांकडून असं बघायला मिळतं, की बघा आजची पिढी ही काय संस्कारी नाही आहे. आजची पिढी मोठ्यांचं ऐकतच नाही. ते आपल्या मनाचा कारभार करतात. ही जी मागच्या पिढीची येणाऱ्या पुढच्या पिढीची तक्रार असते, त्याला काय म्हणायचं, सांस्कृतिक पाश्चात्य म्हणायचं. की तो एक प्रकारचा गॅप आहे. त्यांची जीवन पद्धती, मागच्या पिढीची जीवन पद्धती आणि पुढच्या पिढीची जीवन पद्धती, हा संघर्ष जो आहे ना, हा संघर्ष नेहमी होत आलेला आहे. म्हणजे आपल्या पुढची येणारी पिढी जी आहे ती आपल्यापेक्षा ऍडव्हान्स असणार आहे. म्हणजे आज जे आपल्याला चुकीचं वाटतंय ते पुढच्या पिढीला कदाचित चुकीचं वाटणार नाही. त्यामुळं या 2 पिढ्यांमध्ये जो संघर्ष सुरू होतो त्याला सांस्कृतिक पाश्चात्य म्हणतात. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेनं ही स्थिती समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आली. समाजामध्ये असा मागचा पिढीचा असा एक वर्ग जो आहे की जो तंत्रज्ञान, त्यातून निर्माण झाली नवीन जीवनमूल्य याच्याशी अनभिज्ञ आहे. त्यांना त्या गोष्टी माहीत नाहीत. आणि तो तरुण मुलगा वर्ग जो आहे यांना या सर्व गोष्टी अगदी सहज माहित आहेत. याच्यामुळे काय झालेलं आहे, या 2 वर्गांमध्ये म्हणजे मागची पिढी आणि नवीन पिढी यांच्यामध्ये एक संघर्ष देखील आपल्याला निर्माण झालेला बघायला मिळतो. त्याचा
परिणाम जो आहे तो म्हणजे काय होतं की नेहमी एकमेकांच्याकडं शंकास्पद आणि नजरेनं बघितलं जातं आणि एकमेकांना नावं ठेवतात की ही पिढी काय, मग तरुण म्हणजे काय, ती म्हातारी झाल्यात त्यांना काही येत नाही, अशा पद्धतीचे संघर्ष निर्माण व्हायला चालतं. मग हा सांस्कृतिक पाश्चात्याचा हे जो आहे तो तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं बिहेवियर, तुमचे कपडे लत्ते, तुमचं राहणीमान, हा सर्व प्रकारचा तुम्हाला काय होईल बदल तुम्हाला बघायला मिळतो. जुन्या लोकांची म्हणजे तुमच्या आधीच्या पिढींचे राहणीमान, पेहराव बघा, तुमचा पेहराव बघा. ह्या तुम्हाला फरक तुम्हाला स्पष्टपणे बघायला मिळतो. लक्षात आलं? आणि मग बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं, की बघा आताची पिढी ही काय मुलं-मुली एकत्र फिरतात, यांना कशात संस्कृतीचं काय कळत नाही, ह्या कळत नाही. त्या गोष्टी नेहमीप्रमाणे चालतात. यालाच काय म्हणायचं, सांस्कृतिक पाश्चात्य म्हणायचं, की 2 पिढ्यांमध्ये असलेलं अंतर. लक्षात आलं? 2 पिढ्यांच्या मधला होणारा संघर्ष त्याला आपण सांस्कृतिक पाश्चात्य म्हणतो. आणि 6 नंबरचा शेवटचा जो परिणाम आहे ते म्हणजे विघातक प्रवृत्तीस प्रोत्साहन. आता ज्यावेळी कोणत्याही प्रकारचे सामाजिक बदल समाजामध्ये निर्माण होत असतात, त्यावेळी आपण नेहमी बघत असतो की ते दोन्ही पद्धतीनं होतात. मात्र आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून विघातक प्रकृतीचं प्रोत्साहन म्हणजे की या तंत्रज्ञानाचा वापर करून चोरी करणं, गुन्हेगारी करणं, अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एकमेकाला फसवलं जातं, एकमेकाला ठगवलं जातं किंवा एकमेकाचे बँक पैसे चोरले जातात. तुम्हाला बऱ्याच वेळा माहिती आहे की फोन केलात लोकांना, फोन करून सांगायचं की तुमचा एटीएम नंबर सांगा, तो तुमचा पासबुक अपडेट करायचा, अकाउंट अपडेट करायचा आहे. आणि आपली सर्वसामान्य माणसं असतात की ते पोलीस स्टेशन मधून फोन आलाय किंवा बँकेमधून फोन आलाय म्हटला की आपला सगळा डेटा त्यांना देऊन टाकतात. आणि मग दुसऱ्या क्षणी आपल्याला लक्षात येते की तुमच्या बँकेच्या अकाउंटवरचे सगळे पैसे त्यांनी गायब केलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की या तंत्रज्ञानाचा वापर करून काय झालेलं आहे की वाईट कृत्य होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. म्हणजे तुम्ही अनेक वेळा बँकांची बातम्या वाचल्या असाल की मध्यंतरी 5-6 वर्षभर झाला असेल, कॉसमॉस बँकेमधली पैसे जे आहेत 10 मिनिटात 200 कोटी रुपये उडवले होते. 10 मिनिटामध्ये. किंवा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय समजा फ्रॉड केले जातात, त्या सर्व गोष्टींचा वाढ याच्यामध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो. म्हणजे आज कॉम्प्युटर आणि या इंटरनेटच्या माध्यमातून एवढं मोठ्या प्रमाणावर त्याचं चोरी, गुन्हेगारीचं एवढं मोठ्या प्रमाणावर वाढ झाली की आपण त्या कल्पनेच्या पलीकडचं आहे ते. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या विघातक प्रवृत्तींना देखील आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या जीवन पद्धतीतून ह्या गोष्टी वाढीस आलेल्या आहेत. लक्षात घ्या. हल्ली दुसरा एक इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो की मोबाईल वरून पती पत्नीमध्ये वाद झालेले आपण बघतो. म्हणजे मोबाईल मध्ये तू गाणं कुठली लावलीस, ह्यानं गाणं कुठलं लावलीस, हा नंबर कुणाचा, तो नंबर कुणाचा, अशा अनेक घटना घडायला लागलेल्या आहेत की तुला नंबर फोन कुणाचा आला, ह्याचा नंबर कुणाचा आला, असे अनेक गोष्टी ह्या मोबाईलच्या वापरातून सध्या निर्माण झाल्या. याचा सरळ असा अर्थ आहे की आधुनिक जीवनशैलीतून निर्माण झालेली जी नवी सामाजिक मूल्ये जी आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की नवं तंत्रज्ञान जे आहे ते जर आपण त्याचा चांगल्या कामासाठी वापर केला तर आपलं जीवन सुखकारक आहे. मात्र याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे अशा समाज विघातक कृत्यांमध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणात वापर, एकमेकाला फसवण्यासाठी चोरून फोटो काढायचे, ब्लॅकमेल करायचं, चोरून व्हिडिओ शूटिंग करायचं, त्याच्यातून ब्लॅकमेल करायचं, ह्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला सर्वत्र आता होताना दिसत आहेत. परिस्थिती आता अशी आहे की त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करायची व्यवस्था आपल्याकडे नाही. म्हणजे जर समजा असं तुम्हाला ठगवलं, फसवलं, आज इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ओळख होतात आणि लग्न होतं आणि नंतर कळतं की तो जो माणूस आपण त्याच्याशी बोललो होतो, दिवसभर रात्रभर गप्पा मारल्या होत्या, तो माणूसच फ्रॉड निघाला. मग अशा लोकांच्याकडे दाद कुणाला, ऍक्ट आलाय आता सोशल मीडिया संबंधित ऍक्ट, पण त्याच्या माध्यमातून अजूनही प्रभावीपणे नियंत्रण प्रस्थापित करता आलेलं नाही. त्यामुळं आजच्या तरुण मुलांनी तरी
जर तुम्ही अतिशय भयंकर त्याचा आपण सर्वजण वापर करतो, ते वापरासंबंधीच आपण स्वतःची एक आचारसंहिता आपल्या जीवनामध्ये उभी केली पाहिजे, की मी तो कोणत्या कारणासाठी वापरतोय, किती वेळ वापरतोय, हे आपल्याला आता आपण जे तास घेतोय हा त्याचा चांगला परिणाम आहे, की म्हणजे आज लॉकडाऊनमुळे तुम्ही घरात आहे, मी घरात आहे, आपल्याला कॉलेज करता येत नाही. पण किमान एक साधनाच्या माध्यमातून किमान चर्चा तरी करता येते, किंवा ठीक आहे, समजून तरी घेऊ. भलेही 100% आकलन झालं नसेल, पण किमान 50% तरी आकलन होईल. हा त्याचा एक चांगला आणि उपयोगी असा त्याचा वापर आहे, हे आपण म्हणू शकतो. मात्र याचा वापर दुसऱ्या कुठल्या कारणासाठी करायचा, हे आपण स्वतःहून विचार करून ठरवलं पाहिजे. ती स्वतःच्या जीवनात आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आंधळ्या पद्धतीने ह्या सगळ्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो आणि अनेक चुकीच्या गोष्टींना बळी पडतो. जर तुम्ही साधं YouTube ओपन केला, तर आज तुम्हाला लोभसवाण्या एवढ्या जाहिराती, एवढ्या तुमच्या तोंडावर, एवढ्या तुमच्या Facebookवर, Twitterवर आणि एवढ्या मारल्या जातात, की आपण त्याला क्षणार्धात बळी पडतो. म्हणजे तुम्ही Googleवर फक्त एकदा सर्च करा. मी परवा सहज सर्च करतो 15 दिवसापूर्वी, की मला चष्म्याची फ्रेम बघत होतो मी ऑनलाईन कुठल्या आहेत. तर मला बघून झालं 15 दिवस. पण मी आज जेव्हा मी पुन्हा Google सर्च करत असतो दुसऱ्या कामासाठी, त्यावेळी किंवा मी YouTube खोलतो, त्यावेळी मला चष्म्याच्या जाहिराती 15 माझ्यासमोर येतात. म्हणजे मला त्यावेळी गरज होती, मी बघितली, मला आवडलं, सोडून दिलं. पण ही बाजारी व्यवस्था ही काय करते, तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणून उभ्या करते. मग तशा पद्धती ही चांगली जाहिरात असते, पण अशा अनेक वाईट देखील जर तुम्हाला फसवणाऱ्या, तुमचं अकाउंट, बँकिंग किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या गोष्टीच्या अनेक अडकवणाऱ्या साइट्स तुमच्याला नेहमी समोर मारल्या जातात. त्याला आपण सहज म्हणून किंवा कुतूहल म्हणून आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण देखील बळी पडतो. मध्यंतरी कुठलीतरी एक गेम आली होता, की ज्याच्यातून खूप मोठ्या पोराने आत्महत्या देखील केल्या. कुठली ती ब्लू व्हेल काय? तुम्ही ब्लू व्हेल का काहीतरी बघा, एक कुठलीतरी होती. का ती त्याच्या स्टेप पार करत जायचं आणि शेवटचा टास्क असा दिला जातो, की स्वतःचाच आपण जीव द्यायला तयार होतो. म्हणजे एवढं ॲडिक्शन होण्या इतपत आपण मध्ये त्याच्यामध्ये गुंतत जातो. त्यामुळे ह्या आधुनिक जीवनशैलीमुळं एका बाजूला चांगलं आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वाईट दुष्परिणाम देखील खूप मोठ्या प्रमाणावर बघतात. फक्त ज्याचा उपयोग करणारी लोक आहेत, त्यांनी मात्र त्याचा एका मर्यादेपर्यंत स्वतःला आचारसंहिता घालून त्याचा वापर करायला हवा. अन्यथा आपण त्याला बळी पडणार आहोत आणि ते जे होणारं जे नुकसान आहे, ते नुकसानाची भरपाई मात्र दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यातून होणार नाही. ते त्याचे वैयक्तिक आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा सोसावा लागणार आहे. या ठिकाणी सामाजिक परिवर्तन जे होतंय आधुनिक समाजामध्ये, त्याच्यातला अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजे आधुनिकीकरणाची प्रक्रिया इथं संपलेली आहे. या आधुनिकीकरणाच्या प्रक्रिये समजून घेत असताना आपण आधुनिक